कड़क शुरुआत यहाँ पर नए मैच में आप सभी का हार्दिक स्वागत। एक बार फिर प्रथमेश प्रणीत जोशी बॉलिंग की शुरुआत किया इन्होंने और सामने प्रथम सुतार स्ट्राइक पर। खेलते सिंगल का कॉल दिया था वहां पर प्रथम ने और एक रन कंप्लीट करेंगे। सांस्कृतिक शिरोने और गांव देवी शिरोने कह सकते कि दोनों अपने घर के ग्राउंड पर दोनों टीमें अपना मैच खेल रहे हैं और एक दूसरे की कमजोरियां और ताकत काफी अच्छे से मालूम है सभी खिलाड़ियों को। संस्कृति टीम गैप में बॉल ड्राइव किया है, लॉन्ग ऑन में एक लंबा गैप फासला और चौका मिलेगा। दोनों बल्लेबाजों ने चौके के साथ पूरे पारी की आगाज की है। एक आक्रामक शुरुआत संस्कृति टीम शिरोने टीम के लिए। कल्पेश के बैट से आया बाउंड्री। ये बेहतर लाइन पीछे जाकर कट करना चाह रहे थे लेकिन कहीं ना कहीं थोड़ा सा पेस ने इनको बीट किया है। शिरोने ट्रॉफी हम देख रहे आई गांव देवी शिरोने ऑर्गेनाइज क्रिकेट प्रतियोगिता नए साल का ये पहला बड़ा इवेंट। बॉल को आने दिया इस बार और कवर पॉइंट पे गेंद को पुश किया है एक रन के लिए। अच्छी बल्लेबाजी सांस्कृतिक शिरोने टीम के लिए। पहले ओवर में अब तक रन बन चुके टोटल 10। हार्ड लक टीम एकवीरा एरोली टीम ऑन दी टो अपर कट करना चाह रहे थे, पॉइंट पे फील्डर है और विकेट। शुरुआत चौके के साथ किया था बैटर ने और विकेट के साथ ओवर को कंप्लीट किया है। यानी आखिरी खुशी लास्ट लाफ मिला यहां पर प्रथम प्रणीत जोशी को एज ए बॉलर। प्रथम सुतार का विकेट खोया है टीम ने, पहला विकेट खोया है यहां पर सांस्कृतिक शिरोने टीम ने। और एक ओवर के खेल के बाद टोटल स्कोर है स्कोर कार्ड पर 10। विकेट प्रथम सुतार का विकेट मिला, पॉइंट पर कैच थमा बैठे और पहला विकेट। पिछले मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी अब आए। एक और गेंद हवा में और विकेट, पूरे आसार मिल गया है। प्रमोद रोहिदास जी भोईर की तरफ से दोनों टीमों को ढेर सारी शुभकामनाएं हैं। ऑल द बेस्ट कहा उन्होंने यहाँ पर दोनों ही गांव की टीमें और दोनों गांव टीमों के लिए यहाँ पर ढेर सारी शुभकामनाएं प्रमोद रोहिदास भोईर की तरफ से। थैंक यू। एक और विकेट खोया है संस्कृति टीम ने। दोनों ही यहाँ पर शिरोने टीमें आप देख सकते हैं एक दूसरे को कमजोरियां और ताकत को अच्छे से जानते हैं, स्ट्रेंथ और वीकनेस को। और 2 विकेट 10 रन के अंदर खोया। जिस प्रकार से स्टार्ट मिला था ऐसा लगा कि एक बड़े स्कोर की तरफ बढ़ रहे। 4 ओवर का ही मैच है, कम से कम 40-45 रन बनाना चाह रहे यहाँ पर संस्कृति टीम।
अथर्व स्ट्राइक पर, अपी शॉट खेला इन्होंने, बॉल गया लॉन्ग ऑफ पर, 1 रन। सागर सिंह तारे ने आज 4 विकेट अब तक ले लिया है दूसरे मैच में। जबरदस्त गेंदबाजी। इसके बाद जो मैचेस होने वाले आज के वो इस प्रकार है। फोर्स फिटनेस ट्रॉम्बे गांवदेवी बालकुम, एक मुंबई परिसर की टीम तो दूसरी थाने की एक जानी मानी टीम बालकुम खेलते हुए आपको नजर आएंगे अगले सेकेंड फेज में। अच्छी बॉलिंग कर रहे हैं आज सागर सिंह। लास्ट मैच में भी 2 ओवर में 10 रन 3 विकेट, इस ओवर में भी 1 विकेट ले चुके हैं। ड्राइव किया है, फुल टॉस गेंद था, फुल एंड डिलीवरी, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी वहां पर तैनात है, 1 रन। 12 पर 2। आपले नेरुल गाव से सुशील पाटील यांना विनंती असेल प्लीज मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे। सुशीलदा, सुशील पाटील वेलकम। पिकअप शॉट, फुल टॉस गेंद, ये लाइन थोड़ी सी खराब, यॉर्कर ट्राई कर रहे थे, एग्जीक्यूट नहीं कर पाए सागर सिंह तारे और बरोबर इसे पिक करते हुए खेला 6 रनों के लिए अथर्व ने। संस्कृति टीम का स्कोर अब जा पहुंचा है 18 पर 2, संस्कृति शिरोने टीम। चलिए मैच बॉल नहीं है, दूसरा गेंद अब देना है। नेक्स्ट मैच इसके बाद गांवदेवी बालकुम बनाम फोर्स फिटनेस ट्रॉम्बे कोलीवाड़ा। कल सीआर पाटिल फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम ने टॉप 3 में जगह बनाया। ओवर द विकेट अगली गेंद लेकर सागर सिंह, लॉफ्ट किया, इस बार फोर्स करते हुए गैप में बॉल को खेला है, जबरदस्त शॉट या अथर्व का, बैक टू बैक 2 बड़े हिट्स आए यहां पर संस्कृति टीम के लिए और टीम का स्कोर अब जा पहुंचा है 22 पर 22, लॉस ऑफ 2 विकेट। विकेट जरूर 2 खोया है लेकिन रन रेट को मेंटेन करके रखा है और स्पेशली अथर्व ने बिल्कुल जबरदस्त बैटिंग की है, आक्रामक बल्लेबाजी और पिछली 2 गेंदों पे संस्कृति टीम के लिए आए हैं टोटल 10 रन और स्कोर जा पहुंचा है टोटल 2 ओवर के बाद 22 पर 2। इसी तरह बैटिंग करते हैं तो 4 ओवर में 45 और 50 तक भी पहुंच सकते हैं अगर इसी तरह बैटिंग रहा टीम का। तो जो एक फुल टॉस पे 6 आया था उससे खुश नहीं है वहां पर सोनू। दो ओवर के बाद 22 रन। आई गांवदेवी 11 शिरोने ऑर्गेनाइज क्रिकेट प्रतियोगिता हम देख रहे हैं, शिरोने चैंपियन ट्रॉफी। फर्स्ट प्राइज है 1 लाख, 1 लाख और चमचमाती हुई खूबसूरत कैसे की ट्रॉफी गोल्डन। रनर अप टीम के लिए 50 और तीसरे क्रमांक पर जो टीम होगी 25। मैन ऑफ द सीरीज, बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर के लिए ट्रॉफीज रखी गई हैं। दो ओवर के बाद स्कोर है 22 रन। सांस्कृतिक टीम सिरोने तीसरे ओवर में अब एक्सपीरियंस की तरफ गए गांवदेवी शिरोने टीम। मंदार आए हैं बॉलिंग के लिए, लेफ्ट आर्म बॉलर है। बाउंसर के साथ शुरुआत किया इन्होंने, परफ्यूम डिलीवरी, बिल्कुल नाक के बगल से गेंद गुजरी है। तीसरा ओवर ये डॉट बॉल, स्कोर है 22 फॉर 2। अथर्व अच्छी बैटिंग कर रहे हैं और कोशिश ये होनी चाहिए बल्लेबाज शुभम की ज्यादा ज्यादा स्ट्राइक उनको दे आप। एक और बड़ा हिट मारने चले गए, खराब क्रिकेट। अथर्व आप वही बातचीत करेंगे की भावा मला एक बॉल स्ट्राइक दे तू किंवा लेग साइडला टार्गेट कर, परत लेग साइड को एक बार हिट करने की कोशिश करिए क्योंकि 2 बॉल डॉट हो चुका। अगर इस पे एक बड़ा हिट आता है तो कवर हो जाएगा 2 डॉट बॉल। बैट का किनारा लगा, कुछ खास टाइमिंग नहीं, 1 रन।
अच्छी गेंदबाजी, लाजवाब बॉलिंग यहां पर मंदार द्वारा, एक्सपीरियंस गेंदबाज है मंदार। 23 पर अब 2, 3 गेंदों में सिर्फ एक आया है, वो भी विकेट के पीछे डिक्लेयर। चौथी गेंद लेफ्ट आर्म ओवर, इस बार पुल किया है, महबूब शेख वहां पर है डीप में। एक ही रन आया, बैकअप वहां पर है तैनात। 4 गेंदों में महज 2 रन, जबरदस्त वापसी गांव देवी शिरोने टीम का। पिछला ओवर अच्छा गया था सांस्कृतिक टीम के लिए, और इस बार आप देख सकते हैं यह ओवर अच्छा गया है गांव देवी शिरोने टीम के लिए। पुल किया इस बार अतरों ने गेंद को, एलिवेशन मिला नहीं है, हवा में गेंद, कैच इट कॉल, और एक अच्छा जज कैच पकड़ा है वहां पर। अंश ने वहां पर, अंशु थे जिन्होंने कैच को पकड़ा है स्क्वायर लेग से आकर डीप मिड विकेट में। अथर्व जो अच्छे नजर आ रहे थे इस मैच में, अच्छी बैटिंग की इन्होंने, उनको लौटना होगा। ओम श्री लास्ट मैच में इन्होंने अच्छी बैटिंग की थी वाशी रॉयल टीम के अगेंस्ट, और अब उतरे हैं बैटिंग के लिए नंबर 5 पर। 3 विकेट खोने के बाद टीम का स्कोर है सांस्कृतिक टीम शिरोने 24। सन्माननीय दत्ता नाईक यांचं आगमन होते या स्पर्धेमध्ये, आणि दादाला विनंती असेल प्लीज या मंचावर, आपला हार्दिक स्वागत है दत्ताजी नाईक। गैप में बॉल है, हवा में, और महबूब क्या बॉल को पकड़ पाएंगे? जी नहीं, बीट किया फील्डर को, परफेक्ट गैप में बॉल को खेला वहां पर ओम श्री ने, और 4 रन की मदद से टीम के स्कोर में 4 रनों का इजाफा। टोटल स्कोर अब जा पहुंचे 28-28, 3 ओव्हर के बाद स्कोर है 28 रन। दत्ता नाईक साहेबांचं आगमन होतं या स्पर्धेमध्ये, आणि दादांचं हार्दिक स्वागत आहे शिरोने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये। 3 ओवर के खेल के बाद सांस्कृति शिरोने टीम का स्कोर हुआ है टोटल 28-28। हमारी नवी मुंबई के जितने दर्शक जुड़े की स्कोरर के माध्यम से, अभी तक आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब बटन आप दबाइए, ताकि 2000 सब्सक्राइबर माइलस्टोन हम अचीव करें इसी प्रतियोगिता में। मात्र 90 सब्सक्राइबर दूर है 2000 के फिगर के लिए। जबरदस्त यहाँ पर हार्ड वर्क मेहनत करते हुए हमारी ये यूट्यूब टीम आप देख सकते हैं, 1 साल 2 साल भी नहीं हुआ, 1 साल के अंदर यहाँ पर नवी मुंबई में इन्होंने अपना पहचान बनाया एज अ ब्रॉडकास्टर। टेलीकास्ट उनके माध्यम से कॉर्पोरेट इवेंट्स हो, ग्रामीण मैचेस पे भी अब कवर कर रहे हैं पूरी तरह। टर्फ क्रिकेट भी यहाँ पर पूरी तरह अच्छी तरीके से कवर करते हैं, बड़े बड़े इवेंट्स कॉर्पोरेट के। सौरभ और उनकी टीम, जिनमें जोशी लास्ट ओवर में इनको गेंदबाजी दिया गया है। स्कोर है 28। शुभम स्ट्राइक पर है। मिस टाइम, बॉल हवा में, अमर वारंगी ने कहा मेरा कैच है, और बिल्कुल शॉर्ट कवर में खड़े होकर कवर पॉइंट तक फासला तय किया है। और शुभम का कहते कि ये बिल्कुल डिसअपॉइंटेड इनिंग यहां पे खत्म होता हुआ। विकेट खोया एक और यहां पर सांस्कृतिक टीम ने, और मुश्किलें बढ़ती जा रही, क्योंकि आखिरी ओवर है, बड़े हिट्स नहीं आएंगे तो फिर 35 से कम स्कोर बनेगा। फिलहाल स्कोर है 28-28। एक शुभम गए और दूसरे शुभम आए, प्रशांत। ओके, प्रशांत बैटिंग के लिए गए। ट्रॉफीज देखिए, चमचमाती हुई ट्रॉफीज आपको नजर आ रही है, बिल्कुल एशिया कप जो हाल ही में हुआ था। हालांकि वो भारत को ट्रॉफी मिला नहीं है, अभी भी छिपा के रखा है चेयरमैन नकवी ने, लेकिन वैसी ही ट्रॉफी आप देख सकते हैं हमारे थीम में। एशिया कप का जो ट्रॉफी हुआ था वैसा ही थीम ट्रॉफी आपको नजर आ रहा है, बड़ा बड़ा चैंपियन शिरोने चैंपियन ट्रॉफी। पहला प्राइज 1 लाख, रनर अप टीम के लिए 50, तीसरे क्रमांक पर जो टीम होगी टॉप 3 में 25। मानाची क्रिकेट स्पर्धा हम देख रहे हैं यहाँ पर, शिरोने चैंपियन ट्रॉफी आई गांव देवी शिरोने ऑर्गेनाइज। स्लिप रखा था और बॉल पकड़ नहीं पाए, यानी 1 रन डिक्लेयर जोन की तरफ। स्कोर पहुंचता हुआ अब जा पहुंचा है 29 रन स्कोर कार्ड। एक बड़ा हिट चाहिए यहां से सांस्कृति
शिरोने टीम को अगर एक अच्छे टोटल तक पहुंचना है तो एक बड़ा हिट कम से कम चाहिए। 35 4 ओवर में एक अच्छी कह सकते कि टोटल होगी, लड़ने वाला एटलीस्ट मैच थोड़ा इंटरेस्टिंग हो। दोनों ही हालांकि शिरोने की टीम है, गांव देवी हमारे आज शिरोने की दोनों टीमें आमने सामने, लेकिन एक इंटरेस्टिंग मैच हो, दर्शक वही चाहेंगे। खड़े खड़े बड़ा हिट लगाया है, लॉफ्ट किया है, फ्लाइटेड बॉल था, गैप में बॉल, डीप एक्स्ट्रा कवर के फील्डर को बीट करता हुआ ये गेंद, जबरदस्त स्ट्रोक में कहूंगा यहां पर प्रशांत के बैट से ये बाउंड्री आया डीप एक्स्ट्रा कवर में, और इस 4 के साथ स्कोर पहुंचा है 33 पर 33। जिनमें जोशी की ये फ्लाइटेड बॉल थी, गेंद की लाइन में आए, शॉट अच्छा था, गैप में खेला है, कवर में 4 रन। लेफ्ट आर्म ओवर विकेट, जिनमें एक बार फिर तैयार, अपने आप को इस बार बैकफुट पे ला खड़ा किया था बल्लेबाज प्रशांत ने। इसके बाद जो अगला मैच होने वाला है फोर्स फिटनेस ट्रॉम्बे वर्सेस गांवदेवी बालकुम के बीच, 33 रन स्कोर कार्ड। कवर में खिलाड़ी है वहां पर अमर, कोई गलती नहीं करेंगे अमर वारंगे। एक और विकेट यहां पर जिनमें के खाते में, और 33 के स्कोर पर एक और विकेट खोया है सांस्कृति शिरोने टीम ने। जय पाटिल लबाए आखिरी बॉल फेस करेंगे। वो बॉलर है एक्चुअली, और बैटिंग में भी बड़े हिट्स लगा सकते हैं, उतनी प्रैक्टिस की इन्होंने अच्छी खासी इस सीजन। आखिरी गेंद 33 रन स्कोर कार्ड, बड़ा हिट आता है तो 39 40 का टारगेट होगा, बाउंड्री आता है तो 37 38 का टारगेट होगा, और एक अच्छी बॉल जिनमें डालते हैं तो पूरी तरह कह सकते हैं यहाँ पर एक अच्छा स्पेल कंप्लीट करेंगे। लेफ्ट आर्म ओवर विकेट, आखिरी गेंद फॉलोइंग स्वीप, अच्छा शॉट मैं कहूंगा, गैप में हालांकि खिलाड़ी वहां पर तैनात है। यहाँ पर अंशु गेंद को फील्ड करेंगे, नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो, 2 रन आया है और 2 ही रन मिल पाएंगे, और इस 2 रन के साथ स्कोर हुआ है टोटल 35 और 36 का टारगेट रखा गया है यहाँ पर गांव देवी शिरोने टीम के लिए। चला यानंतर जे होणारा सामना आहे फोर्स फिटनेस ट्रॉम्बे वर्सेस गावदी बालकुम। जर दोन्ही टीमचे कॅप्टन आले असेल तर लगेच आम्हाला संपर्क करा। यानंतरचा होणारा सामना गावदेवी बालकुम वर्सेस फोर्स फिटनेस ट्रॉम्बे टीम। एक साईडला तुम्ही पाहू शकाल मुंबई परिसरची टीम असेल, त्याच त्यांच्या समोर ठाणेची एक दादा संघ आणि मोठीच टीम तुम्ही पाहू शकाल गावदेवी बालकुम टीम आहे। पुढच्या मॅचमध्ये ही दोन्ही टीम तुम्ही खेळताना पाहणार। 36 का टारगेट, एक अच्छा मैच हम देख सकते हैं इस मैच में, क्योंकि दोनों टीमें घर की टीम है और एक जबरदस्त बैटल आपको देखने को मिलेगा। और जैसे मैच स्टार्ट होगा कमेंट्री बॉक्स में सेकंड इनिंग की रन चेस की कहानी लेकर आएंगे हमारे साथ रोहित जी बोपी, नवी मुंबई प्रीमियर लीग में जिनका जबरदस्त कमेंट्री रहा है, और ख़ासतौर पर जिस प्रकार हाल ही में वॉइस ऑफ आईपीएल हमारे भारत के दिग्गज कमेंटर कुणाल सर और प्रदीप विचारे सर ने तारीफ की यहाँ पर रोहित की कि पिछले 2-3 सालों में क्रिकेट में जिस प्रकार से वर्डिंग का वर्णन करना हो, जिस प्रकार से मैच को पूरी तरह इंटरेस्टिंग बनाना हो अपने आवाज़ से, और उरन पनवेल रायगढ़ क्षेत्र में भी जिन्होंने जाकर जबरदस्त, नवी मुंबई हमारे नेरुल गांव के रोहित जी बोपी, उनका आवाज़ आपको सुनने को मिलेगा अगले इनिंग में। 36 टारगेट, टीम हडल हम देख रहे, यू गए और यू आए, और कमेंट्री में जुड़ेंगे हमारे साथ रोहित बोपी। बने रहिए की स्कोरर ऐप पर, हमारे ऑफिशियल यूट्यूब चैनल पर।
पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आम्ही करतोय शिरोणे चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये. टॉस जिंकला होता आई गावदेवी शिरोणे टीमने. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं होतं संस्कृती 11 शिरोणे टीमला. टार्गेट सेट केला 35 धावसंख्येचं. पहिला बॉल घेऊन गोलंदाज प्रथमेश कुंभार. पहिलाच बॉल मेहबूब शेखने पाठवलाय समोरच्या दिशेला खेळत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार, 4 धावा. गोलंदाज प्रथमेश कुंभार पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. दुसरा बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय प्रथमेश कुंभार यांना. खरं आणि प्रभावित केले प्रथमेश कुंभार यांनी देखील. खूप चांगली गोलंदाजी नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये टाकत आला प्रथमेश कुंभार. यावेळेस फुल टॉस बॉल आहे. फक्त दिशा दिली ऑन साइडला. जय आहेत त्या ठिकाणी. फंबल झालेत, भरपूर फंबल झाले. पाणी घेऊन जायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला जाऊया आपण एकदा मॅचच्या दिशेने. जिथं मात्र धावसंख्या दाफलिकावरती लागली 8. चांगली सुरुवात झाली आहे गावदेवी शिरोणे टीमची. प्रथमेश कुंभार आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी. 35-36 धावसंख्येचं टार्गेट आहे. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल, वाईट बॉल टाकला गेलाय. टीमची धावसंख्या दाफलिकावरती टोटल धावा लागलेल्या आहेत 9. डीप मिड विकेटला जय पाटील होते आणि थोडीशी इंजर्ड झाले बॉल पकडत असताना आणि चौकारही मिळालाय आई गावदेवी शिरोणे या टीमला. ट्रॉम्बे टीम आणि त्याचबरोबर बालकुम टीम जर उपस्थित असाल तर प्लीज संपर्क साधायचा. यावेळेस मात्र बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय आणि डीप कव्हरला त्या ठिकाणी चौका ठोकत असताना मेहबूब शेखच्या बॅटमधनं हा 4 धावसंख्येचा फटका पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 13 धावा 4 बॉलचा आतापर्यंत झाला. संस्कृती 11 शिरोणे संघ थोडासा बॅकफूट वरती जरूर पाहायला मिळतोय. 24 बॉलमध्ये 36 थांबवायच्या होत्या. पहिल्या 4 बॉलमध्ये 13 खर्च केल्यात. मेहबूब शेखने भरपूर वेळा फेस केलं प्रथमेश कुंभारला. याही वेळेस आपण पाहतोय धुलाई होतीये प्रथमेश कुंभारची. गोलंदाज तयार होतोय.
यावेळेस मात्र आडव्या बॅटने व्हॉट अ शॉट, मेहबूब शेखच्या बॅटमधनं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. मॅच पूर्णपणे ओपन झाली आहे, मॅच पूर्णपणे खुली केली आहे आणि सामन्यावरती पकड मात्र निर्माण करत असताना आई गावदेवी शिरोणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट जो आहे ना तो आता मात्र भरपूर छोटासा पाहायला मिळतं आपल्याला, कारण की पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये भरपूर धुलाई प्रथमेश कुंभारची झाली आहे. 20 धावा तब्बल ठोकल्यात आतापर्यंत. शिरोणे गावचे आमचे गोड व्यक्तिमत्व प्रशांतजी भोईर यांच्याकडनं दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून की स्कोरर जो टेक्निकल टीम आहे, आमचे कॅमेरामॅन जे आहेत आणि जी यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक पाहत आहेत की स्कोररची टीम त्यांनी या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत करून दिलेली आहे, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. प्रमोदजी भोईर आणि प्रशांतजी भोईर यांचा मी या स्पर्धेच्या निमित्ताने विशेष आभार करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 19 धावा धाफलकावरती लागल्यात आणि आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये रन संख्या पूर्ण करायची आहे गावदेवी शिरोणे टीमला. 18 चेंडू 17ची गरज. अठरा बॉल 17ची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ओम श्री आलाय गोलंदाजीसाठी. 18 मध्ये 17. पहिलाच बॉल अरविंद राणा यांच्यासाठी. सेकंड ओव्हर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण प्रथम सुतारच्या माध्यमातून. आता 17 बॉल मध्ये बनवायचे 16 धावा. टार्गेट सोपं झालं. पहिल्या ओव्हर मध्ये भरपूर धुलाई केली मेहबूब शेखने प्रथमेश कुंभारची आणि तिथूनच मॅच मात्र पूर्णपणे आई गावदेवी शिरोणे टीमच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी बालकोम आणि ट्रॉम्बे टीमला विनंती करतोय कॅप्टन आपण त्वरित यायचं. यावेळी पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतील. आता मेहबूब शेखचा खेळ संपलाय. आता 16 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 16 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. सोळा बॉल 16ची गरज आहे. अमर वारंगे आलेत नंबर क्रमांक 3 वरती. 16 बॉल 16 इथून मॅच बनेल का संस्कृती 11 शिरोणे टीम साठी. टार्गेट तर अगदी सोपं वाटतंय, परंतु इथून जर डॉट बॉल्स आले विकेट्स आले तर मॅच मध्ये पुनरागमन करतील संस्कृती शिरोणे संघ. दोन्ही टीम्स मध्ये एकाच गावातील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याच मैदानावरती ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. संस्कृती 11 शिरोणे त्यांच्या विरुद्धामध्ये आई गावदेवी शिरोणे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु थोडासा बाहेरचा हा बॉल व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. उदयजी तांडेल सर, गुरुनाथजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांची भूमिका पार पाडत असताना. या स्पर्धेमध्ये खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडली आहे. संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगले डिसिजन्स प्रत्येक स्पर्धेमध्ये उदयजी तांडेल सर आणि गुरुनाथजी पाटील सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तर 16 मध्ये बनवायचे आहेत 15 धावा आणि तो टार्गेट जो आहे ना तो अगदी सोपा वाटतोय. हे सातत्याने मी म्हणत येतोय. यावेळेस बॅटची एज लागली आहे. बॉल थांबवायला हवा. एक धाव भरपूर महत्वाची आहे. संस्कृती 11 शिरोणे टीमसाठी वाचवावी लागणार आहे.
आता 15 बॉलमध्ये 14 रनची गरज आहे. अरविंद राणा जोपर्यंत खेळपट्टीवरती आहेत ना तोपर्यंत मॅच जे आहे ना ते पूर्णपणे शिरोणे टीमच्या बाजूने आहे, कारण की सोपी मॅच आहे आणि अरविंद राणा जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे अशी मॅच तरी पराभूत होऊन देणार नाही आहे अरविंद राणा. 15 बॉल आणि 14 रनची गरज, टार्गेटपेक्षा 1 बॉल वरती आहे. शॉर्ट बॉल टाकला, पुन्हा एकदा चांगला फटका बॅकफूट वरती जाऊन चांगला फटका लगवलाय अरविंद राणाच्या बॅटमधनं. आणखीन एक दमदार स्ट्रोक, बॉल बाउंड लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा. आता 10 रनची गरज आहे. 14 बॉल शिल्लक आहेत आणि 10 धावसंख्येची गरज सेकंड मॅच जिंकण्यासाठी आई गावदेवी शिरोणे टीमला. ओम श्री, खूप चांगली गोलंदाजी ओम श्रीने केली आहे, परंतु हा चुकीचा बॉल. चांगला फटका अरविंद राणाच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. 10 रनची गरज आता या मॅचमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तर 13 बॉल आणि 10 रनची गरज असणार आहे या मॅचमध्ये. 13 चेंडू 10 धावसंख्येची गरज. ओम श्री खूप चांगली गोलंदाजी करत असताना जो अँगल आणि त्या अँगलचा फायदा घेतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने अँगल आणि तो टप्पा जो आहे ना तो फलंदाजाला थोडासा कठीण होत आहे. गोलंदाजाचा जर अँगल जर पाहिला तर अँगलने बाहेर काढण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका हव्यामध्ये, मिस टाइम झाला. चेंडूच्या खाली अथर्व आहेत, कॅच पकडली गेली. आता 12 मध्ये 10 बनवायचे आहेत. जर तो चौकार लागला नसता प्रणीत तर मॅच बनली असती. आता 12 बॉल 10 रनची गरज या मॅच मध्ये आई गावदेवी शिरोणे टीमला. चला 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. बारा बॉल 10 रनची गरज या मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम आलाय गोलंदाजीसाठी. समोर अमर वारंगी आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल 10 रनची गरज आहे. भरपूर साऱ्या मॅचेस आम्ही पाहिल्यात. हेही टार्गेट कठीण झालंय भरपूर वेळा टीम्सला. यावेळेस पहिलाच बॉल निर्धाव आलाय. डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे. आता 11 मध्ये बनवायच्या 10 धावा. 11 चेंडू आणि 10 रनची गरज आहे या मॅच मध्ये. मेहबूब शेखने जर पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई नसती केली प्रथमेश कुंभारची तर हे टार्गेट कठीण बनलं असतं आता आई गावदेवी शिरोणे टीमसाठी. 11 बॉल आणि 10 रनची गरज आहे. अमर वारंगे मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती ओम श्रीने अरविंद राणाची विकेटही घेतली. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गतीमध्ये परिवर्तन, थोडासा नाराजगी व्यक्त करत असताना गोलंदाज. 1 रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि एक खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक धाव भरपूर महत्वाचे असणार आहे संस्कृत 11 शिरोळे टीमसाठी. एक धाव वाचवायची संस्कृत 11 शिरोळे टीमला. आता 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. अमर वारंगे आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक वरती सध्या. मोठे फटके त्यांच्याही बॅटमधनं येत नाही, स्ट्रगल करतायत. परंतु टार्गेट असं आहे की मोठ्या फटक्यांची आवश्यकताच नाहीये. 10 चेंडू 8 ची गरज आहे. यावेळेस फटका पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चूक करतोय. पुन्हा एकदा 2 धावा होतील. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय संस्कृत 11 शिरोळे या टीमकडनं. हे दोन्ही बॉल्स आहेत ना, ते दोन्ही बॉल्स वरती चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज होती. आणि आता समीकरण काय? 9 चेंडू आणि 6 रनची गरज. शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत. 6 धावसंख्येची गरज आहे. 2-2 रन्सने मात्र टार्गेट जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतात अमर वारंगे. एक मोठा फटक्याची आवश्यकता आहे. एक मोठा फटका जर आला मॅच फिनिश.
चला ट्रॉम्बे किंवा बाळकुम दोन्ही टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी कोणी उपस्थित असेल रिपोर्टिंग करायची प्लीज विनंती करतोय. यावेळेस हा बॉल मात्र LBWच्या स्वरूपामध्ये अमर वारंगे मैदानाच्या बाहेर चाललाय. आता 8 बॉल आणि 6 रनची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये, मॅच अजून ऑन आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चालेल सागर सिंग तारे. 8 बॉल आणि 7 चेंडू आणि 6 रनची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच इज ऑन, गेम इज ऑन आणि संस्कृती लेन शिरवणे आता या मॅच मध्ये पुनरागमन करत असताना 7 बॉल 6 रनची गरज. सागर सिंग तारे मैदानाच्या बाहेर. हॅट्रिक वरती असणारा मंदार प्रभू आलेत बॅटिंगसाठी. मंदार प्रभू मोठ्या फटके खेळण्याची क्षमता यांच्याकडे आहे. मॅच जिंकवण्याची क्षमता यांच्याकडे आहे. भरपूर साऱ्या मोठमोठ्या सामने मात्र मंदार प्रभू यांनी जिंकून दिलेत. चांगला ऑलराऊंडर आहे या टीमचा. 7 बॉलमध्ये 6 रनची गरज आहे. प्रेशरमध्ये विकेट मिळेल का? हॅट्रिक वरती आहे शुभम. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का? राईट आर्म ओ द विकेट. यावेळेस मात्र अगदी हलक्यात खेळून काढला. तर 6 बॉल शेवटची आणि 5 रनची गरज आहे. मॅच बनवली आहे शुभमने. लाजवाब षटक पाहायला मिळालं शुभमचं. शेवटचे 6 चेंडू 5 रनची गरज आहे. मॅच कुठे होते कुठे येऊन ठेपलेली आहे. 15 बॉल 14ची गरज होती, 12 बॉल 10ची गरज होती आणि 6 बॉल 5ची मॅच आलेली आहे. ट्रॉम्बे किंवा बाळकुम आणि ट्रॉम्बे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर टॉस करून घ्यायचं प्लीज विनंती करतोय आम्ही. टॉस करून घेऊयात. बाळकुम टीमचे कॅप्टन आपण या त्वरित टॉस करून घेणार आहोत. गावदेवी 11 ट्रॉम्बे कोळीवाडा आणि बाळकुम 11 बाळकुम. जय पाटील आलाय. इंजर्ड झाला होता परंतु पुन्हा एकदा उभा राहिलाय. 5 रनची गरज आहे. पहिला बॉल वाईट टाकला गेलाय. अवंतर स्वरूपामध्ये सुरुवात झालेली आहे. 6 मध्ये बनवायच्या 4 धावा. टॉस केला जातोय दोन्ही टीमच्या दरम्यान. या ठिकाणी नाणेफेकीचा कॉलही केला जातोय. 5 ओव्हरची मॅच असणारा 5 ओव्हरची मॅच. टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय ट्रॉम्बे कोळीवाडा या टीमने टॉस जिंकलाय. जो काही निर्णयाचा पण त्वरित घ्यायचा. आणखीन एक वाईट बॉल टाकला गेलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये भरपूर धावा खर्च करतोय. 5 रनची गरज आहे. त्यामध्ये 2 वाईट बॉल टाकलेत जयने. आता 6 बॉल आणि 3 रनची गरज आहे या मॅच मध्ये. सहा बॉल 3ची गरज. मॅच आता सोपी झाली आई गावदेवी शिरोणे टीमसाठी. 6 बॉल 3 रनची गरज आहे. अनिकेत तांडेल स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. यावेळी समोरच्या दिशेला खेळलाय. 1 रन कंप्लीट झालाय. ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त 1 सिंगल रन. आता 5 मध्ये बनवायच्या 2 धावा. तर एक्स्ट्रा जर नसते आला ना तर मॅचचं चित्र काही वेगळंच पाहायला मिळालं असतं. 5 बॉल आणि 2 रनची गरज आहे. प्रथम सुतार तोशी चर्चा करत असताना जय पाटील यांच्या समवेत क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना करावी लागणार आहे. कारण की 2 रनची गरज आहे. आता फिल्डिंग कशा प्रकारे सेट करतील हेही पाहावं लागणार आहे. फिल्डिंग सेट केली जाते. 5 मध्ये 2 थांबवायच्यात आणि 5 बॉल मध्ये 2 थांबवायच्या म्हटल्यानंतर फिल्डिंग तर सेट करावी लागणार आहे. 5 बॉल आणि 2 रनची गरज आहे. गोलंदाज जय पाटील समोर मंदार प्रभू आपल्याला पाहायला मिळतात. मॅच सोपी होती, कठीण बनवून घेतली, पुन्हा सोपी झाली आहे. यावेळेस पुन्हा एकदा डिक्लेअर रिझर्व मध्ये 1 सिंगल रन.
ओके, चौकार आलाय, 4 धावा मिळाल्या आहेत आणि सामना मात्र जिंकलाय आई गावदेवी शिरोणे टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन आई गावदेवी शिरोणे टीम. 2 सामने जिंकून क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाला आई गावदेवी शिरोणे संघ. आणि हार्डलक टीम संस्कृती 11 शिरोणे संघ, ज्याने मात्र खूप चांगला खेळ साकारला, त्यांना यंदाच्या हंगामासाठी आणि पुढच्या स्पर्धेसाठी भरपूर सारे शुभेच्छा आम्ही देतोय. आणि आई गावदेवी शिरोणे टीम तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी भरपूर सारे शुभेच्छा आम्ही देतोय. ट्रॉम्बे कोळीवाडा टीम टॉस जिंकलाय. लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं आहे, कारण की कालच्या दिवसामध्ये आमचे 2 तास वाया गेलेत आणि खूप चांगली स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तर प्लीज आम्ही तुम्हाला विनंती करतोय की जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. ट्रॉम्बे कोळीवाडा टीम जो का निर्णय आहे तो लगेच घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये त्वरित आपण उतरायचं आहे. आणि बाळकोम टीम आपण सज्ज व्हायचं आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने मात्र खूप चांगली बॅटिंग केली, मेहबूब शेख ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला तर या ठिकाणी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ट्रॉम्बे कोळीवाडा त्यांच्या विरोधामध्ये बाळकोम गावदेवी बाळकोम हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम्सला भरपूर सारे